श्री स्वामी समर्थ. आपल्या प्रत्येक स्वामी भक्ताने असा एकही भक्त नाही की त्याने स्वामींचं चरित्र हे वाचलेलं नसेल. प्रत्येकाने वाचलं आहे आणि प्रत्येक ओवीचा अर्थ त्याला स्पष्टपणे कळलेला आहे. स्वामी महाराज ज्याच्या सोबत असतात त्याला कशाचीही उणीव नसते. स्वामींनी स्वतः सांगितलं आहे, श्री स्वामी समर्थ षडाक्षरी मंत्र प्रीतीने जपावा अहोरात्र, त्याने सर्वार्थ पाविजे. फक्त आपण प्रेमाने, भावनेने, श्रद्धेने श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करायचा. तुम्हाला दुसरं काहीच करायची गरज नाही. या ताईंनी एवढंच केलं आणि ताईंच्या आयुष्यामध्ये काय बदल झाले, काय चमत्कार झाले, महाराजांनी प्रत्येक क्षणोक्षणी त्यांना कशी साथ दिली, त्या आपण हे सर्व काही त्यांच्याच शब्दामध्ये बघणार आहोत. चला तर मग या सुंदर अशा अनुभवाला सुरुवात करूया. तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण असेच रोज स्वामी आईंचे नवीन नवीन अनुभव या चॅनलवरती येत असतात. ताई म्हणतात, सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ. माझ्या जीवनाचे सूत्रधार असलेले, प्रत्येक स्वामी भक्ताचे आधारस्तंभ असलेले, या ब्रह्मांडाचे चालक मालक पालक, प्रत्येक भक्ताला सांगणारे, भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे, हे आपले हृदयामध्ये विराजमान असलेले श्री स्वामी समर्थ महाराज यांच्या चरणी कोटी कोटी प्रणाम. स्वामींना त्रिवार वंदन करून मी आज मला आलेला खूप मोठा अनुभव सांगणार आहे. स्वामींचे माझ्या आयुष्यात जे काही स्थान आहे ते कोणीही घेऊ शकत नाही. माझे आई वडील बंधू सखा जे काही असेल ते फक्त स्वामी आहे, कारण मला स्वामीशिवाय कुणाचाही आधार नाही. जेव्हा जेव्हा दुःख असतं, संकट असतं, त्यावेळेस मला फक्त स्वामी महाराज आठवतात, बाकी दुसरं कोणीच नाही. आपल्याला एखादी जखम झाली किंवा काही ठेस लागली तर आई ग हा शब्द उच्चार काढतो, पण माझ्या तोंडामधून महाराज श्री स्वामी समर्थ हा शब्द निघत असतो, दुसरं काहीच नाही. कारण स्वामी भक्तांनो, आयुष्यामध्ये एक खूप मोठी चूक केली असं मी म्हणेन. चूक केली, आपल्याला त्यावेळेस कळत नाही की आपण काय करत आहोत, पण जेव्हा आयुष्य पुढे पुढे जातो, संकटाने ग्रासून जातो, त्यावेळेस कळतं की आपल्याकडनं खूप मोठी चूक झाली. पण आता मागेही जाऊ शकत नसतो, पुढे चालणं हे आपल्या नशिबात असतं. स्वामी भक्तांनो, स्वामी सेवेत कशी आली हे सांगायला मला खरंच आनंद होईल, कारण जेव्हापासून माझे गुरुवर्य माझ्या जीवनामध्ये आले तेव्हापासून माझ्या आयुष्यामध्ये खूप सारे बदल झाले आणि माझं आज जे काही आहे ते फक्त स्वामींच्या कृपेने. मी स्वामींच्या सेवेत एका घरी कामाला होती. माझी तुम्हाला परिस्थिती मी सांगते की सुरुवातीपासनं की माझी परिस्थिती कशी होती ते. काय झालं स्वामी भक्तांनो, माझे आईवडील हे खूप श्रीमंत, मी खूप लाडात वाढलेली, मला 2 भाऊ आणि मी, असं आमचं छोटंसं परिवार होता. माझे वडील बँकेमध्ये खूप मोठ्या पोस्टवरती अधिकारी होते, त्यामुळे घरात कशाचीच कमी नव्हती. सर्व काही आमचं व्यवस्थित होतं. माझं शिक्षण कंप्लीट झालं. शिक्षण कंप्लीट करतानाच मला एका मुलावरती प्रेम झालं आणि मी त्याच्याशीच लग्न करेल असा हट्ट धरला. माझे आई वडील मला स्पष्ट सांगत होते की हे तुझ्यासाठी चांगलं नाही, करू नको असं म्हणत होते, पण मी त्यांचं काही एक ऐकलं नाही. मग माझ्या वडिलांनी आमचं लग्न लावून दिलं. त्यानंतर वडिलांनी सांगितलं, मी लग्न करून देईल, पण त्यानंतर तू इकडे कधीही यायचं नाही हे सांगितलं. मीही त्यावेळेस त्या गोष्टीसाठी तयार झाली. मी कधीच येणार नाही असं वचन दिलं आणि आमचं लग्न झालं. आमच्या घरच्यांनी, माझ्या सासू सासऱ्यांनी आम्हाला ॲक्सेप्ट केलं नाही, त्यामुळे आम्हाला मुंबई येथे जावं लागलं. आम्ही दोघंही मुंबई येथे गेलो. तिथे गेल्यानंतर आम्ही काम शोधू लागलो, पण आम्हाला कुठेही काम मिळत नव्हतं. आता माझ्या मिस्टरांचं शिक्षण माझ्यापेक्षाही कमी होतं आणि माझं जास्त होतं आणि त्यामुळे मी नोकरी शोधत होते, तेही शोधत होते. आता काय करायचं, आमच्याकडे तर काहीच नव्हतं. एक रूम घेतली आणि तिथे सामानही काहीच नव्हतं. काय खायचं, काय प्यायचं, खूप मोठे प्रश्न उभे राहिलेले होते. त्यावेळेस मला कुठेच जॉब मिळेना. मी खूप भटकत होती, खूप फिरत होती, पण कुठेच जॉब मिळेना. त्यावेळेस एवढं शिक्षण असून देखील मग मी काय केलं की एका ठिकाणी पाठी लागली होती की इथे मुलं सांभाळण्यासाठी एका बाईची गरज आहे, म्हणून कोणी तयार असेल तर सांगावं. मी तिथे गेली. त्यांनी विचारलं की
तुम्ही कसं करणार काय. मी त्यांना सर्व सांगितलं. आईवडिलांच्या घरी काहीच केलेलं नाही, पण मात्र इथे मला आता हे करणं भाग होतं. मी म्हटलं की मी सर्व काही करीन. ते म्हटले तुला घरची धुणे भांडे आणि त्याचबरोबर मुलांना सांभाळायचं काम करीन. आम्ही तुला 15,000 रुपये महिना देऊ असं म्हटले. माझ्यासाठी त्यावेळेस तो महिना फार होता. मी लगेच हो म्हटले, ठीक आहे. आणि मग मी ते काम करू लागले. त्यानंतर मिस्टरांनाही एका ठिकाणी ड्रायव्हरची जॉब मिळाला. त्यानंतर ड्रायव्हिंग लाईनला ते गेले आणि त्यानंतर दुसरीकडे जॉब सोडूनच दिलं. मी इकडं कष्ट करत होते, तेही तिकडं करायचे. पण त्यांना त्यामध्येच काय झालं की ड्रिंकचं व्यसन लागलं. ते तिकडे ड्रिंक करू लागले. आयुष्यात दुःखाचे डोंगर फार होते. खूप भयानक संकटाला सामोरे जावं लागत होतं. प्रत्येक क्षणोक्षणी आईवडिलांची आठवण येत होती. पण आता मी तिकडे जाऊ शकत नव्हते, काहीच करू शकत नव्हते. ते ड्रिंक केलं की माझे आणि मिस्टरांचे प्रचंड भांडणं होत होते. इकडं दिवसभर ते मुलं सांभाळायचे, त्यांचं काम करायचं, घरचंही करायचं. हे करून हे सर्व काही चालू होतं. त्यामध्ये मला प्रेग्नेन्सी राहिली. आता तर काय करणार, पण तरीही काम चालूच होतं. आणि मग माझे मिस्टर तसे स्वभावाने फार छान आहे. मला फार जीव लावतात, मला कुठलाच त्रास देत नाही. पण मला एक इच्छा होती की त्यांनी ड्रिंक नाही करायला पाहिजे असं मला वाटायचं. पण ते हळूहळू त्यांचं व्यसन हे वाढतच गेलं. मला मुलगा झाला. त्यानंतर मी पुन्हा एकदा जॉबला लागली आणि ज्या ठिकाणी मी ते जॉब करायची, ते काम करायची, तिथे महाराजांची एक मूर्ती होती आणि तिथे महाराजांची सेवाही होत असायची. सकाळ संध्याकाळ तिथे महाराजांची आरती केली जायची आणि स्वामींचं चरित्र वगैरे त्या ताई वाचायच्या. त्यांच्या घरी काम करायला मला फार आवडत असायचं, कारण तिथे मला फार करमायचं. मुलाला घेऊन मी तिथे जायची आणि त्यांच्या घरचं काम करत असायची. ताईने मला सांगितलं की तू ही सेवा करत जा. तर मी त्यांना सर्व काही विचारलं, कशी सेवा करतात काय. आणि त्यांनी मग मला सांगितलं, स्वामींची सेवा फार अवघड नाही, तुला नाही वेळ ना, फक्त तू नामस्मरण कर. मग मी त्यांच्या वाक्यावरती विश्वास ठेवला आणि स्वामींचं नामस्मरण त्या दिवसापासून सुरू केलं. श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप चालू केला. त्यानंतर महाराजांचा फोटो घरी नेला आणि महाराजांची सेवा, सकाळी त्यांना अगरबत्ती वगैरे लावणे, एक माळ जप करणे, घरातले काम आवरणे आणि दिवसभर श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करणे, मुलाला सांभाळणे असं झालं. त्यानंतर मला मुलगीही झाली. आयुष्य असंच चालू होतं. मिस्टरांनी एका कंपनीमध्ये जॉईनिंग केली होती, पण त्यांचं दारूचं व्यसन दिवसेंदिवस वाढतच चाललेलं होतं. ते कमी होत नव्हतं. मी खूप प्रयत्न करत होते. स्वामींकडे खूप भीक मागत होते की स्वामी त्यांची दारू सोडा, दुसरं काहीच नाही. पण स्वामी मला तेवढं माझ्या बाबत करत नव्हते. त्यांची ड्रिंक काही सुटत नव्हती. ते हाय तसंच चालू होतं. मी सांभाळ करायची मुलांचा, जे काही पैसे असायचे त्याचं खाणं पिणं सर्व काही चालायचं. घराचं रेंटचं भाडं जायचं, त्यातच सर्व पैसे महिन्याचे संपून जायचे. त्यामुळे काय करावं तेच कळत नसायचं. मुलगी झाली, मुलगीही मोठी होऊ लागली. हळूहळू मुलं मोठी झाले आणि मुलांचं शिक्षण वगैरे सुरू झालं. तसे मी 2-3 घरचे आणखी कामं वाढवले, कारण तेवढ्या पैशामध्ये काही एक होत नव्हतं. मिस्टरांनाही 9 ते 10 हजार रुपये पेमेंट होतं, त्यांना जास्त नव्हतं. त्यामुळे मी 2-3 घरचे धुणे भांड्याचे, स्वयंपाकाचे हे कामं तिथे करू लागले. हळूहळू महाराजांची सेवा तर काही नव्हती, पण जे कोणी भेटायचं त्यांना तुम्ही स्वामींची सेवा करा असं मी सांगायचे. आणि मला रात्री येण्यासाठी उशीर व्हायचा, तर मी महाराजांचं नामस्मरण करायचे. महाराज माझ्यासोबत आहे असं क्षणोक्षणी मला वाटायचं. त्यानंतर स्वामी भक्तांना खूप इच्छा होती की स्वतःचं घर व्हावं, म्हणून मी खूप प्रयत्न करत होती आणि स्वामींना साकडं घातलं की माझं स्वतःचं घर होऊ द्या म्हणून. कारण आता माझी मुलंही मोठी झालेली होती. मुलांचे शिक्षण कंप्लीट झालं आणि मुलीचं लग्नही करायचं होतं, घरही व्हायचं. पण आधी मुलीचं लग्न करूया, नंतर स्वतःचं घर करूया असं मला वाटलं. आणि मग मी मुलीच्या लग्नासाठी काय करावं, सेविंग तर फार काही नव्हती, 2-3 लाख रुपये केलेली होती. त्यानंतर आता मुलीसाठी स्थळं येणं सुरू झालं होतं. दुसरा कोणाचाच आधार नव्हता स्वामी भक्तांनो. आज देखील मला स्वामींचाच आधार आहे, दुसरा कोणाचाच नाही.
स्वामींचं फक्त नामस्मरण मी करते, बाकी कुठलीच जास्त सेवा माझ्याकडून खरंच होत नाही. मी तुम्हाला सांगते, फक्त मी महाराजांचं नामस्मरण करते. त्या नामस्मरणाने स्वामी प्रत्येक क्षणोक्षणी माझ्यासोबत असल्याचा मला भास होतो. स्वामी सर्व काही करतात असं वाटतं. आणि तुम्हाला सांगते, माझ्या मुलीसाठी खूप छान स्थळ आलं. आम्हाला वाटलं की हे खूप हुंडा वगैरे मागतील, काही करतील, लग्नही कसं होणार, आता यांच्यासाठी तर मोठंच लग्न लागेल. आम्ही त्यांना सांगितलं की आम्ही हुंडा वगैरे काही देऊ शकत नाही. ते म्हणले ठीक आहे आणि तुम्ही फक्त लग्न करून द्या. आता लग्नासाठी कितीही म्हटलं चांगलं लग्न करायचं तर 5 ते 6 लाख रुपये तरी चांगल्या लग्नासाठी लागतातच. आणि मग एवढे पैसे कुठून आणायचे, खूप मोठा प्रश्न होता. आता स्वामींनाच विनंती केली की काय असेल ते तुम्ही बघून घ्या. स्वामी भक्तांनो, मी एक भिशी टाकलेली होती आणि त्या भिशीमध्ये माझा नंबरच येत नव्हता. मी काय केलं की स्वामी, आता मुलीच्या लग्नाची तारीख धरली आहे, तुम्ही सर्व काही तुम्हाला माहीत आहे, परिस्थिती माहीत आहे, कसे पैसे करा, काही करा आणि हे करा आणि आज भिशीचा नंबर मला मिळू द्या, असं स्वामींना विनंती केली. एक माळ जप केला आणि नंबरसाठी आम्ही गेलो. चिठ्ठ्या उधळल्या आणि महाराजांचं मी मनोमन प्रार्थना केली. चिठ्ठी त्यांनी काढली आणि त्या चिठ्ठीमध्ये माझं नाव आलं. ते नाव ऐकल्यानंतर माझ्या डोळ्यातून अश्रू आले. स्वामींनी माझं ऐकलं असं मला वाटलं. आणि त्यानंतर मी माझ्या जी एक मैत्रीण होती तिला मी अगोदर माझ्या याच्यावरती दागिने करून दिलेले होते. तिला आता म्हटलं, माझ्या मुलीचं लग्न आहे त्यामुळे तू मला मदत कर. तिनेही मला 1 लाख रुपये दिले. असे पैसे जमा करून मी माझ्या मुलीचं लग्न केलं. कसं झालं, काय झालं मला काहीच माहिती नाही. प्रत्येकाने मला पैसे दिले, आणून दिले, न मागता दिले आणि जे काही होतं ते सर्व काही स्वामींच्या कृपेने झालं. कोणीच काही म्हटलं नाही. लग्न व्यवस्थित पार पडलं. त्यानंतर मुलीच्या लग्नाचं कर्ज फेडण्यासाठी मला 2-3 वर्षाचा काळ गेला. सर्व काही कर्ज वगैरे फेडलं. आता खूप मोठं स्वप्न होतं की स्वतःचं घर व्हावं, कारण मुलगा हा खूप मोठा झालेला होता. त्याला काहीतरी दाखवावं की आपण त्याच्यासाठी काहीतरी केलं आहे असं त्याला कळावं, म्हणून आपलं घर पाहिजे. कारण ज्या घरातून आपल्याला कोणीही बाहेर काढू शकत नाही, कारण आपण कितीही रेंटच्या घरामध्ये राहिलो तर ते जर म्हटले की तुम्ही बाहेर निघा तर लगेच निघावं लागतं. त्यामुळे असं कोणी म्हणू नये, म्हणून मला घर पाहिजे होतं. स्वामींकडे तीच आता विनंती होती. माझ्या मिस्टरांचं ड्रिंक घेणं काही बंद होत नव्हतं. आता तर त्यांना जर ड्रिंक घेतलं नाही तर प्रचंड त्रास व्हायचा. ड्रिंक घेतलं तरच ते व्यवस्थित राहायचे. घरामध्ये खूप भांडणं चालू होते. त्यानंतर माझा मुलगा आणि माझ्या मिस्टरांचे खूप भांडणं होऊ लागले होते. ते एकमेकांशी बोलत नसायचे. त्यावेळेस खूप वाईट वाटायचं की आता हे काय आलं. मुलगा एवढा मोठा झाला तरी यांचं वागणं काही हे होत नाही. यांना किती समजावून सांगितलं तरी यांना कळत नाही. पुढे सून आली तर कसं होणार. यांची जर इज्जत राहिली नाही तर माझं काय होणार. कारण जिथे नवऱ्याची इज्जत असते तिथेच बायकोला इज्जत असते. मी खूप त्यांना समजावायचे पण त्यांना आता काहीच कळत नव्हतं. ते म्हणायचे की जसं होईल तसं होईल. मला जीवही लावायचे आणि भांडणंही घरात व्हायचे, कारण ते खूप ड्रिंक करत होते. त्यामध्ये त्यांची नोकरी गेली. त्यामध्ये आम्ही एक घर बुक केलं. घरही आवडलं. तिथे खाली दत्त मंदिर होतं, त्यामुळे खूप छान वाटायचं. पण ते घर अशा एरियामध्ये होतं की खूप भयानक. तिथे काही दाट वस्ती वगैरे आणखी झालेली नव्हती आणि खूप याच्यामधून ते जावं लागायचं. आणि जाताना खूप स्मशान तेथे लागत असायचे. आता कामाला तर बाहेर जाणं हे भागच होतं, पण महाराज सोबत होते त्यामुळे काही वाटत नसायचं. रोज सकाळी पहाटेच घरातून निघावं लागायचं. 5 वाजताच मी घरातून आता निघत होती, कारण घर घेतलं म्हटल्यावर घराचे हप्ते, खाण्यासाठी घरामध्ये पैसे खूप लागत होते. मी आणखी 4-5 ठिकाणी काम वाढवलं. जवळपास 5 ते 6 ठिकाणी मी काम करत होते. कुठे मी स्वयंपाक करायचं काम, कुठे लादीचं काम, तर कुठे धुणे भांड्याचे काम, असे कामं मी करत होते. त्यानंतर स्वामी भक्तांनो, काय झालं की एक दिवस माझ्या मुलाचे आणि मिस्टरांचे प्रचंड भांडणं झाले आणि त्या रागामध्ये माझा मुलगा घरातून बाहेर गेला. मला काहीच माहीत नव्हतं. मी कामावरती होते आणि येताना काय झालं की अचानक एक असा खूप मोठा साप होता. तो साप माझ्या पुढे येऊन असा निपचूप पडलेला होता. मला काही दिसलं नव्हतं कारण अंधार होता. माझा पाय त्याच्यावरती पडणार
तेवढ्यात कारण मी मोबाईलचा लाईट लावला होता आणि त्याच्यामध्ये महाराजांचा तारक मंत्र सुरू होता. पाय पडणार तेवढ्यात मला दिसला आणि त्याचा कलर म्हणजे असा भगवा होता. महाराज जसे वस्त्र परिधान करतात तसा त्याचा कलर होता आणि जणू काय महाराज कसे आपले डोक्याच्या खाली हात ठेवून असे झोपतात तसा तो जणू काय निपचूप पडला होता, झोपला होता. मी त्याच्यामध्ये देखील माझ्या स्वामींना बघितलं. स्वामी तुम्हीच आहात असं म्हटले, दर्शन घेतलं आणि पुढे निघून गेले. त्यांनी देखील मला काहीच केलं नाही. मला येण्याच्या रस्त्यामध्ये संध्याकाळी तिथे खूप लोक असतात, ते ड्रिंक घेतलेले असतात आणि मला खूप भीती वाटते, पण महाराज सोबत आहेत, तुम्ही आहात ना, म्हणून मी निश्चिंत जात असते. आणि त्या दिवशी माझा मुलगा घरातून गेला. जेव्हा मी घरी आले तेव्हा मला कळालं की असं झालं आहे. मला खूप भीती वाटली, आता काय होणार. मी घरात एंट्री केल्याबरोबर आमच्या घरामध्ये महाराजांचा खूप मोठा फोटो आहे. त्या दिवशी महाराज खूप नाराज झाल्यासारखे मला दिसत होते. महाराज तुम्ही एवढे नाराज का बरं आहात. आणि घरात आल्यानंतर हे कळल्यानंतर आता काय करायचं. मुलाला फोन करत होते पण त्याचा फोन काही लागत नव्हता. रात्रीचा 1 वाजला तरी मुलगा घरी आला नाही. 2 वाजले तरी घरी आला नाही. मला खूप भीती वाटत होती. मी स्वामींपुढे बसून रडत होती. स्वामी काही करा, कसंही करा, पण त्याला बाहेर इकडे घरी घेऊन या, त्याला सुखरूप आणा असं मी त्यांना म्हणत होती. त्यानंतर 3 वाजता घराची बेल वाजली आणि मुलगा आला म्हणून मी धावत पळत गेले. मी स्वामींपुढेच त्यावेळेस रडत होती आणि मुलगा आला. मी दरवाजातून बघितलं तर माझा मुलगाच होता. तो एकदम शांत होता, इतका शांत, या अगोदर तो इतका शांत कधीच नव्हता. तो डायरेक्ट आला आणि बेडवरती झोपून गेला. मला वाटलं खूप थकला असेल, टेन्शनमुळे झोपू द्या. तो मला म्हणायचा आई माझं खूप डोकं दुखत आहे. मी त्याच्या डोक्याला झेंडूबाम वगैरे लावला, महाराजांची विभूती लावली आणि त्याला झोपू दिलं. सकाळी उठला तर तो विचित्रच वागत होता. एकटक बघायचा, कोणाशीच बोलत नसायचा. याला नेमकी काय झालं मला काही कळत नव्हतं. मग मी त्याला म्हटलं की काय झालं. मग त्याने त्याच्यासोबत रात्री घडलेला सर्व प्रकार सांगितला की आई मी घरी येण्याचा फार प्रयत्न करत होतो, पण मला घराचा रस्ता सापडतच नव्हता. मी फिरून फिरून एकाच जागेवरती येत होतो. कुठे जात होतो, कुठे येत होतो मला काहीच कळत नव्हतं. त्यावेळेस मला कळालं की याला चकवा बसला आहे म्हणून. मग मला खूप भीती वाटली आणि मी काय केलं, दुसरं काहीच केलं नाही. महाराजांचे 11 माळी जप केला, अगरबत्ती लावली, तारक मंत्र म्हटली. तुम्हीच तारणहार आहात, तुम्हीच सर्व काही करणारे आहात, या ब्रह्मांडाचे तुम्ही स्वामी आहात, तुमच्या पुढे कुठली वाईट शक्ती काहीच करू शकत नाही असं मी स्वामींना म्हटली. आणि ती विभूती होती, ती विभूती माझ्या मुलाला लावली आणि त्यानंतर 1-1.5 तासामध्ये माझा मुलगा हा पहिल्यासारखा झाला, व्यवस्थित झाला. कारण तो खूप एकटक बघायचा, एकटाच हसायचा. त्यावेळेस मला वाटायचं की आता आपलं काही खरं नाही असं मला वाटलं. पण महाराजांच्या त्या विभूतीने तो एकदम व्यवस्थित झाला. 2-3 दिवस ती विभूती लावली आणि तो पहिल्यासारखा पुन्हा झाला. खूप मोठा अनुभव आला. माझ्या मिस्टरांची ड्रिंक सुटावी, आता मुलगा खूप मोठा झाला आहे, आता ही भांडणं नको, म्हणून मी कडकडीत गुरुचरित्र पारायण करायचं ठरवलं. मी काही खाणार नाही, पिणार नाही, फक्त दूध घेणार, फळं घेणार, यावरती मी 7 दिवस पारायण करणार असं ठरवलं. पहाटे 3 वाजता उठायची आणि महाराजांचं गुरुचरित्राचं पारायण मी करू लागली होती. पारायण केलं खूप मनापासून, श्रद्धेने, भावाने मी हे पारायण केलं. तरी देखील काही एक अनुभव नाही. जिथे सुरुवात होती तिथेच तेच होतं, बाकी काहीच नाही. मला खूप रडायला यायचं. मी स्वामीशी खूप भांडायची, स्वामी हे काय चाललं आहे, काय नाही, किती तुम्हाला सांगू आता, किती तुमच्यापुढे डोकं हे करू, किती रडू. म्हटलं या भक्ताची हाक तुम्हाला ऐकू येत नाही का, असं मी खूप म्हटले, पण काही एक झालं नाही. पारायण केलं, सर्व झालं, पण माझ्या मिस्टरांची ड्रिंक काहीच सुटली नाही. विशेष म्हणजे त्यांची नोकरी ही गेली, त्यांना नोकरीवरून काढून टाकलं, कारण ते खूप ड्रिंक करून तिथे गेले होते, त्यामुळे त्यांना तिथून काढून टाकलं. त्यानंतर आता खूप टेन्शन आलं होतं, कारण घराचे हप्ता खूप मोठा होता. 25,000 रुपये घराचा हप्ता होता. एवढा हप्ता कसा भरायचा, हा खूप मोठा टेन्शन होतं. मिस्टरांची नोकरी गेली, आता तर काय करायचं. माझ्याकडूनच ते पैसे आता घेऊ लागले होते. मला खूप टेन्शन
आलं होतं. स्वामींपुढे म्हटलं, स्वामी, माझ्याच आयुष्यात एवढं दुःख का बरं आहे, एवढं संकट माझ्याच आयुष्यात का बरं आहे, एकच मागते ते द्या, आता हे पण जॉब पण गेला, आता मी काय करू, मला मार्ग दाखवा, कारण तुमच्याशिवाय मला कोणीच नाही, माझे वडील, आई वडील सर्व काही तुम्हीच आहात, मला मार्ग दाखवा, मला काही सांगू नका, असं म्हटले. रडतच रडत त्या दिवशी जेवण केलं नाही, काहीच नाही, रडतच कामावरती गेले. कामावरती ते मी खूप टेन्शनमध्येच होती. त्यानंतर तिथलं काम झालं आणि मी खाली उतरली, कारण ते काम जे होतं माझं ते 7व्या मजल्यावरती होते. खाली आले तर एक जीन्स पॅन्ट घातलेली आणि म्हणजे त्यांच्या डोक्यावरती एकही केस नव्हता अशी व्यक्ती माझ्यासमोरून चालली आणि त्यावेळेस मला वाटलं की हे खूप मोठे दिसतात, आपण यांना एकदा विचारून बघूया, असं मी त्यांना म्हटले. तर मी त्यांना म्हटलं की दादा, इथे कुठे काही जॉब आहे का ड्रायव्हरचा, माझ्या मिस्टरांना जॉब पाहिजे आहे. तर ते म्हटले, हो ताई, माझी एक मैत्रीण आहे, तिला ड्रायव्हरची फार गरज आहे, मी तुम्हाला तिचा नंबर देतो म्हणे, तुम्ही तिच्याशी कॉन्टॅक्ट करा आणि तुम्ही बघा म्हणे तुमचं. त्यांनी मला तिचा नंबर दिला, मी तिच्याशी कॉन्टॅक्ट केला. ती म्हणे त्यांना पाठवून द्या, आम्ही बघू, आम्हाला जर योग्य वाटलं तर आम्ही त्यांना कामावरती घेऊन ठेवू, असं म्हटले. त्यानंतर माझ्या मिस्टरांना मी तिथे पाठवलं, ते तिथे गेले, त्यांना तिथे सिलेक्शन त्यांचं झालं, तुम्ही कामावरती या, असं ते म्हटले. त्यानंतर ज्यांनी मला हा नंबर दिला त्यांना मी खूप फोन लावण्याचा प्रयत्न केला, पण त्यांचा फोन आत्तापर्यंत तो लागला नाही. त्यावेळेस कळालं ते दुसरं तिसरं कोणी नव्हतं, माझे स्वामी महाराज होते, कारण त्यांना मनापासून हाक मारली होती, मनापासून रडली होती आणि ती हाक त्यांच्यापर्यंत पोचली होती. मिस्टरांना जॉब मिळाला, पण ड्रिंक काही सुटली नव्हती आणि असंच काय झालं की आता आपण अक्कलकोटला जाऊया अशी खूप दिवसाची होती. म्हणून मी, माझा मुलगा, माझे मिस्टर आणि आम्ही तिघंजणं अक्कलकोटला गेलं. स्वामींचं फार छान दर्शन वगैरे झालं आणि मी स्वामींना तिथे काही एक मागितलं नाही. तुम्हाला सर्व काही माहीत आहे. जाणीसी मनीचे सर्व समर्था, विनवू किती भवहरारे. मी स्वामींना काहीच मागितलं नाही, कारण तुम्ही सर्व काही मनाचे जाणत आहात. योग्य वेळ आल्यावर तुम्हाला द्यायचं की नाही द्यायचं हे तुम्ही आता ठरवा, कारण दुसरं आता काहीच मागणं नव्हतं, सर्व काही मला मिळालेलं होतं. त्यानंतर आम्ही घरी आलो. घरी आल्यानंतर माझे मिस्टर स्वतःहून म्हटले की आजपासून मी ड्रिंक घेणार नाही आणि मला विश्वास नव्हता, कारण असे खूप वेळेस झालेलं होतं की हे असंच म्हणतात आणि जे करायचं तेच करतात. पण खरं सांगते, मी 8 दिवस वाट बघितली की हे घेतात की नाही बघू, कारण यांच्यावरती विश्वासच मी ठेवू शकत नव्हती, कारण असं खूप वेळेत झालेलं होतं. पण 8 दिवस झाले, 10 दिवस झाले, 15 दिवस झाले, मिस्टरांनी ड्रिंकला हात लावला नाही, ड्रिंक घेतली नाही. आणि त्यावेळेस कळालं की असं जर माहीत होतं की अक्कलकोटला गेल्यानंतर, तुमचं तिथे दर्शन झाल्यानंतर तुम्ही हे करणार आहात, तर मी खूप अगोदर आले असते. पण कदाचित योग्य वेळ आलेली नव्हती आणि माझी भक्ती, माझी श्रद्धा तुमच्यापर्यंत आत्ता पोचली आणि माझी हाक तुम्ही ऐकली, हे माझ्यासाठी खूप आहे. त्या दिवसापासून मिस्टरांनी ड्रिंक सोडली. आता माझा मुलगा, माझे मिस्टर आणि आम्ही खूप आनंदात आहोत. मिस्टर जॉबवर जातात, मीही काम करते आणि आता मुलाचंही शिक्षण कंप्लीट होत आलं आहे. त्यालाही स्वामी कृपेने छान जॉब मिळेल असं मला वाटतं, कारण स्वामींची कृपा आत्तापर्यंत माझ्यावरती आहेच. कारण स्वामी जर माझ्या आयुष्यात नसते, कारण एक आधारस्तंभ जो म्हणतो ना आपण, तो आधारस्तंभ माझ्या आयुष्यात आला. स्वामी होते म्हणून आत्तापर्यंत मी आले. जर स्वामी नसते तर खरंच मी जगू शकली नसती आणि इथपर्यंत आली नसती. हे तुम्हाला सांगते, खूप परीक्षांना सामोरं जावं लागलं, खूप संकटांना सामोरं जावं लागलं, पण त्या संकटाशी लढण्याची ताकद फक्त स्वामींनी दिली, बाकी कोणीच नाही. त्या परिस्थितीतून स्वामींनी मला तारून नेलं आणि आज मला खूप सुखामध्ये स्वामींनी ठेवलं आहे. मी त्यांचं बाळ आहे आणि ते माझी आई आहे. स्वामी भक्तांनो, खूप अंतःकरणापासून तुम्ही महाराजांना साथ घाला, महाराजांची सेवा करा. स्वामी महाराज तुमच्या देखील सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करतील, असा मला आलेला हा स्वामींचा दिव्य अनुभव होता. श्री स्वामी समर्थ. बघा स्वामी भक्तांनो, किती सुंदर अनुभव आहे ताईंचा. तुम्हाला हा अनुभव कसा वाटला नक्की कमेंटमध्ये कळवा. पुन्हा भेटूया अशा सुंदर अनुभवासोबत. तोपर्यंत सर्व स्वामी भक्तांना श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त.